नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तो आज नव्याची पौर्णिमा आहे त्यासाठी बनवलेला आहे. तर नव्याच्या पौर्णिमेबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे मी आज. आणि पौर्णिमा कशासाठी साजरी केली जाते ते सुद्धा सांगणार आहे. अगदी थोडक्यात माहिती आणि आमच्या इकडे कशा पद्धतीनं साजरी केली जाते ते सुद्धा आज मी सांगणार आहे. तर नव्याची पौर्णिमा म्हणजे हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण मानला जातो. म्हणजे शेतात वगैरे जे पीक आलेलं असतं तर ते नवीन धान्य घरी आणून आजच्या दिवशी त्याची पूजा केली जाते. आणि जो पण आपण नैवेद्य बनवतो तर आजच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. आणि जो पण नैवेद्य आपण तयार करतो तो 9च्या प्रमाणात बनवला जातो. तर समजा पुरणपोळी बनवली तर 9 बनवली जाते, मोदक बनवले तर 9 बनवले जातात आणि करंजी वगैरे जर बनवली तर 9 बनवले जातात. अशा पद्धतीने 9च्या प्रमाणामध्ये जो नैवेद्य आहे तो बनवला जातो. त्यासाठी आजची पौर्णिमेचं नाव नव्याची पौर्णिमा असे म्हणतात आज. तर आमच्या इकडे कशा पद्धतीने ही पौर्णिमा साजरी केली जाते ते सुद्धा बघूया आणि नैवेद्य काय करतो तो सुद्धा मी आज दाखवणार आहे. तर आमच्या इथं नैवेद्य काय काय बनवला जातो आणि तो कशा पद्धतीनं भरला जातो तो मी आज दाखवते तुम्हाला थोडक्यात अगदी. तर मी सुरुवातीला हळदी कुंकू टाकून घेते परातीमध्ये. तर परातीमध्येच हा नैवेद्य भरायचा आहे. तर ह्या बघा, ह्या छोट्या ज्या पोळ्या आहेत ह्या पुरणपोळ्या आम्ही छोट्या अशा पद्धतीने बनवतो. तर ह्या 9 पोळ्या बनवलेल्या आहेत त्या तेलाच्या पोळ्या आहेत. आणि आणखी 9 पोळ्या ज्या आहेत त्या पिठावरती लाटल्या जातात, त्याला तेल लावत नाही. तर अशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट जी बनवतोय ती 9च्या प्रमाणामध्ये बनवली जाते. तर हे बघा, इथं मोदक सुद्धा आम्ही बनवलेले आहेत. म्हणजे जे आपण पुरण तयार करतो तेच पुरण वगैरे या मोदकामध्ये आणि करंजीमध्ये भरलं जातं. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्ट जी आहे ती 9च्या संख्येने बनवलेली आहे. तर तो नैवेद्य कसा भरायचा तो सुद्धा मी आज दाखवते तुम्हाला. तर 9 मोदक ठेवून घेते मी सुरुवातीला. तर 9 मोदक ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकताय. आता ही करंजी जी बनवलेली आहे तर ती करंजी सुद्धा 9 मी या परातीमध्ये मांडून घेणार आहे. तर हे बघा, करंजी मी अशा पद्धतीने इथं ठेवून घेतलेले आहेत. तर हे जे नैवेद्य आहेत 9 आपण पुरणपोळी बनवलेली आहे तर त्याच्यावरती सुद्धा नैवेद्य ठेवून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला मी भात ठेवते. थोडीशी आमटी सुद्धा ह्याच्यावरती मी भातावरती टाकून घेणार आहे. गुळवणी आहे ती गुळवणी थोडी थोडी टाकून घ्यायची आहे नैवेद्यावरती. म्हणजे जो काय आपण पुरणपोळीचा स्वयंपाक नेहमी बनवतो तो सगळा स्वयंपाक, म्हणजे तो जो आपण नैवेद्य तयार केलेला आहे तो या पुरणपोळीवरती भरून घ्यायचा आहे. तर हे बघा, मी घुगरी सुद्धा शिजवून घेतलेली आहे. म्हणजे हेच कडधान्य जे आहे ते आपल्या शेतातून जे नवीन धान्य येतं तर ते धान्य आपल्याला पुजून घ्यायचं असतं. त्यासाठी ह्या घुगऱ्या अशा शिजवून घेतलेल्या आहेत. तर त्या घुगऱ्या सुद्धा मी या नैवेद्यावरती ठेवते. भजी बनवलेले आहेत ते भजी सुद्धा ठेवून घ्यायचे आहे त्याच्यावरती नैवेद्यावरती. तर कुरवडी आणि पापड आहे ते सुद्धा मी नैवेद्यावरती ठेवून घेते. आणि खारीक आणि खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा ठेवून घ्यायचं आहे. याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेते मी. आणि हे कणकेचेच 9 दिवे बनवलेले आहेत तर ते दिवे सुद्धा ठेवून घ्यायचे आहेत. तर 9 जी कणकेचे दिवे तयार केले होते ते सुद्धा मी या परातीत ठेवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकताय. तर नैवेद्य जो आहे तो सुपात किंवा मोठ्या परातीत वगैरे असा भरून घ्यायचा, म्हणजे सगळा नैवेद्य एकत्र भरला जातो. तर हे 9 दिवे जे आहेत ते मी लावून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय.
तर हे दिवे लावल्यानंतर सुद्धा एक गोष्ट आहे ते म्हणजे लक्षात ठेवायची आहे. तर हे दिवे लावल्यानंतर कुवारिका मुलींनी बघायचे नसतात असं म्हटलं जातं. तर शक्यतो आपल्या घरामध्ये लहान मुली जर असतील तर त्यांना ही पूजा वगैरे करताना शक्यतो एखाद्या रूममध्येच बसवून ठेवा जोपर्यंत हे दिवे विझत नाहीत. तर हे दिवे घरच्या कुवारिका मुलींनी बघायचे नसतात असं म्हटलं जातं. त्यामुळं ही काळजी नक्की घ्या की आपल्या छोट्या मुलींना वगैरे हे दिवे नाही बघितले पाहिजे. अशा पद्धतीने ही पूजा करून घ्या. तर मी सुरुवातीला चंद्राला हळदी कुंकू वाहून घेते. व्हिडिओ दिसू द्या. आणि हा जो आपण नैवेद्य भरून घेतलेला आहे तो सुरुवातीला आपल्याला चंद्राला नैवेद्य दाखवायचा आहे. तर सुरुवातीला मी हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं, तुम्ही बघितलंच असेल. तर आता चंद्राची पूजा करून घेते मी. तर हे ताट जे नैवेद्याचं आहे ते ओवाळल्यानंतर देवाजवळ ठेवून द्यायचं आणि आपल्या लहान मुली वगैरे कोणी बघणार नाहीत याची काळजी घ्यायची. आणि तर घरच्यांनी सुद्धा आपल्या सगळ्यांनी चंद्राला ओवाळून घ्यायचं याच नैवेद्याने. तर हे बघा आमच्या आहोंनी नारळ सुद्धा फोडून घेतलेला आहे. तर जो नैवेद्य आहे तो मी देवाजवळ आणून ठेवलेला आहे आणि नारळ सुद्धा फोडलेला आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर नारळ सुद्धा फोडून घ्यायचा असतो चंद्राला. चंद्राला आणि घरातल्या देवांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर हे जे आपण नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे ते देवाजवळ असंच ठेवायचं आणि सकाळी गाईला हा नैवेद्य द्यायचा. आणि बाकीचे जे आपण पुरणपोळी वगैरे बनवलेले असतात तर ते आपण घरचे सर्वजण मिळून खाल्ले तरी खायचं असतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.